नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अभिचा खूपच नीचपणा सुरू आहे. तो नक्की काय काय कारस्थानं करतो आणि त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये तो हाणामारी कशा पद्धतीनं करत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं अभि मुद्दामहून करत आहे. त्याचबरोबर ही त्याची जी नाटकं चाललेली आहेत, हे सगळं अरुंधतीला बदनाम करण्यासाठी तिला प्रत्येक वेळेस हे सगळं करून तिचा कॉन्फिडन्स घालवायचा आहे. म्हणूनच संजना आणि अभि या दोघांनी हा सगळा प्लॅन केलेला आहे आणि हे सगळं अभि मुद्दाम करत आहे. त्यावेळेस त्याच्या एकही गोष्ट लक्षात येत नाही की यामुळं आपण आपल्या आईला त्रास देतोय, आपल्या आईला छळतोय, एवढंही त्याच्या डोक्यात येत नाही आणि हे सगळं तो करतच राहत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं यश आलेलं असतो. यश अरुंधतीला म्हणतो, चल आई, मी तुला सोडायला येतोय, असं म्हणत यश अरुंधतीला घेऊन आता निघालेला आहे आणि रस्त्यातच खूप मोठा गोंधळ होतो. कारण एक व्यक्ती येते आणि मुद्दाम यशच्या गाडीला धडकते. यश त्यांची माफी मागत असतो, पण ती काही ऐकायला तयार नसते. इकडे अभिने रेस्टॉरंटमध्ये येऊन गोंधळ करायला सुरुवात केलेली असते. अभिचा गोंधळ हा सुरू असतो. तिथं असलेल्या प्रत्येक एम्प्लॉईला तो म्हणत असतो की तुम्ही ते नोकर आहात, मी इथला मालक आहे. अशोकला तर तो म्हणतो, ऐकून नाही घेणार, कारण तुझ्या बापाने तुझ्या अशावर असे संस्कार केलेत का? आईबापांचे नाव काढताच अशोकलाही राग येतो. अशोक अभिच्या अंगावर धावून जातो. त्यावेळेस निशा इकडे दीपकला समजावत असते, तुला माहिती आहे ना, अरुंधती मॅम आहेत ना, त्यांच्यामुळं आपण शांत राहायचं आहे. काल बघितलं ना, एवढं सगळं झालं, पण अरुंधती मॅमने माझी बाजू घेतलेली आहे. त्यामुळं मी तुला काय सांगते, तू लक्षात घे, कारण काही झालं तरी यांच्या बोलण्याकडे वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. आपण अरुंधती मॅमकडे लक्ष द्यायचं आहे. पण अभिला हे सगळं मुद्दामून करायचं असतं. तो म्हणत असतो, एकतर तुझ्या आईने इथे लवकर बोलवून ठेवले आणि स्वतः अजून आलेली नाही, आणि तू आमच्यावर अरेरावी करायची नाही, हे सगळं तो बोलत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं मिहीर सरांसाठी आम्ही सहन करतोय, हे रेस्टॉरंट मिहीर सरांचं आहे. अभि म्हणत असतो, मी इथला मालक आहे, जसं मी म्हणेल तसंच इथं होणार आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत अभि मुद्दामूनच त्याला बोलत असतो आणि अरेरावी सुरू असते. अरुंधती जेव्हा तिथं नसते तेव्हा अभिची ही अरेरावी चालूच असते. त्यामुळं अरुंधतीलाही त्रास होत असतो. ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नसते. इकडे दीपकने अशोकला शांत केलेला आहे आणि तेवढ्यात मॅनेजर तिथे येतात. इकडे यश मात्र त्या काकांना समजून सांगत असतो, पण ते काही ऐकून घ्यायला तयार नसतात. त्यांचं मात्र सुरूच असतं की तू मला धक्का दिलेला आहे, जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत मी इथे शांत राहणार नाही, तुला जाऊ देणार नाही. तेव्हा यश म्हणतो, मला खरंच घाई आहे, मी तुम्हाला काय सांगतो लक्षात येते का? तुम्ही एकदा काय करा माहिती आहे का, मी आधी माझ्या आईला सोडून येतो आणि तोपर्यंत तुम्ही इथे थांबा, पोलिसांना बोलवून घ्या, पोलीस येतील, मग मी पोलिसांशी बोलतो, असं यश सांगत असतो. पण ते काका मात्र ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणत असतात, तू काय मला वेडा समजलास का रे? तू वाटेल ते बोलशील आणि मी तुझं ऐकून घ्यायचं आहे? अजिबात नाही, मी जाऊ देणारच नाही. आणि ते कोणाला तरी फोन करू लागतात. हे सगळं जणू काही संजना घडवून आणत आहे, हे सगळं मुद्दाम घडत आहे, असंच सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती म्हणते, यश जाऊ दे ना, सॉरी म्हण. यश म्हणतो, अगं आई, आपलं चुकलंच नाही आहे, तर आपण का सॉरी म्हणायचं? यशचं म्हणणंही बरोबर असतं. यशला असं वाटत असतं की आपण चुकलेलोच नाही, तर का सॉरी म्हणायचं आहे? खरं तर यश हे बोलत असतो. अरुंधती मात्र शांतपणे त्याला समजवत असते. तेव्हा अरुंधतीला तो म्हणतो की आई, तू जा, रिक्षा करून जा, मी बघतो इथे काय करायचं आहे ते, असं म्हणत यशने अरुंधतीला जायला सांगितलेलं असतं. यश म्हणतो, आई, मी इथलं हँडल करतो, तू जा, असं म्हणत यशने अरुंधतीला सांगितलेलं आहे. आणि ती व्यक्ती जी आहे ती फोनवर बोलत आहे. इकडे अभिने इतका राडा घातलेला आहे रेस्टॉरंटमध्ये, अरेरावी त्याची सुरू आहे. तेवढ्यात मॅनेजर तिथे येतात. अशोक आणि अभिचं चाललेलं भांडण बघून त्यांनाही धक्का बसतो की नक्की हे सगळं काय चाललेलं आहे. त्यामुळं त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तेवढ्यातच तिथे मिहिका मॅम आलेल्या असतात. आणि मिहिका मॅम तिथे आल्यानंतर त्या बघत असतात. तेवढ्यात तिथे मॅनेजरने सगळं वातावरण शांत केलेलं असतं आणि त्यांना तो मॅनेजर सांगत असतात की हो, अरुंधती मॅम येतच आहेत. आणि त्याचबरोबर लगेचच अभि पुढे जात असतो त्यांचं वेलकम करायला. स्वतःच खूप मोठा कोणतरी आहे असं समजत असतो आणि अरेरावी त्याची सुरू असते. त्याचबरोबर मॅनेजरही तिथे शांतपणे सगळी सिच्युएशन हँडल करत असतात. तेवढ्यातच अरुंधती तिथं पोहोचलेली असते. ती रिक्षावाल्याचे पैसे देत असते. मिहिका मॅम कुठं आहे? मिहिकाने अरुंधती मॅम कुठं आहेत हा प्रश्न विचारल्यानंतर तो अभि सांगतो की हो, येतच आहे आई. आणि मग इकडे अरुंधती पैसे देत आहे. तेवढ्यातच अभि फोन करतो आणि म्हणतो
की आई तू कुठं आहेस, अगं तू लवकर ये ना, तुला कळत नाही आहे का, किती वेळ झालं, ते येऊन थांबलेले आहेत, अजून आज पण उशीरच केलेला आहेस तू, असं तो सांगत असतो. तेवढ्यातच अरुंधती तिथं म्हणते की आलेच आहे मी, पोहोचतच आहे, असं अरुंधती सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे कारस्थान आहे ते अभिचं सुरू आहे. मग तो मिहिकाकडे जातो, तिला वेलकम ड्रिंक देतो आणि हे सगळं त्याचं सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती अजून का आलेली नाही असा पुन्हा प्रश्न मिहिका विचारते. तेव्हा मात्र अभि सांगतो की हो येतच आहे ती. तेवढ्यात अरुंधती धावतच तिथं येते आणि म्हणते सॉरी मला थोडंसं लेट झालेलं आहे, असं म्हणत अरुंधती तिथेच त्यांच्या सगळ्यांच्या समोर मिहिकाची माफी मागते. तेव्हा मिहिका म्हणते की ठीक आहे, खरंच मला ना तुम्हाला भेटून खूप आनंद झालेला आहे, असं अरुंधती सांगते. त्यावेळेस मिहिका पण म्हणते की हो, कारण तुम्ही जे काही आज केलेलं आहे, तुमचं जे कर्तृत्व आहे त्यामुळं मलाही खूपच छान वाटत आहे, असं मिहिका सांगत आहे. त्याचबरोबर मिहिका सांगते की मी फूड ब्लॉगर आहे आणि मी अशा रेस्टॉरंटला व्हिजिट करत असते आणि त्याचबरोबर तिथे त्यांचे रिव्ह्यू देत असते. अरुंधती म्हणते हो मी तुमचे रिव्ह्यू ऐकलेले आहेत, असं अरुंधती तिला सांगते. तेव्हा मिहिका म्हणते की अरे वा गुड, आणि मग ती अरुंधतीला म्हणते की मला तुमचा इंटरव्ह्यूही घ्यायचा आहे. तेव्हा अरुंधती म्हणते हो नक्कीच, आणि मग ह्या ट्रॉफी सगळ्या तुम्हाला मिळालेल्याच आहेत ना. तेव्हा अरुंधती म्हणते की हो मला एक मिळालेली आहे आणि मिहिरला एक आहे, मिहिरने खूप कष्टाने हे रेस्टॉरंट वाढवलेलं आहे, असं अरुंधती सांगते. त्याचबरोबर मिहिका म्हणते की तुमच्याकडे ऑथेंटिक जेवण खूप छान मिळतं म्हणून तुमच्या रेस्टॉरंटची खासियत आहे, आज तुमच्याकडे मला काय खायला मिळेल, असं अरुंधतीला ती विचारते. तेव्हा अरुंधती म्हणते की हो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टेस्ट नक्की करा, असं अरुंधती तिला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मिहिका हे सगळं जे काय करत आहे ते संजनाच्या सांगण्यावरून तिचं जवळजवळ सुरू असतं. संजनाने तिला पडवून पाठवलेलं असतं. त्यानंतर अरुंधतीचे फोटो घेतले जात असतात, हातामध्ये ट्रॉफी असते आणि अरुंधतीचा फोटो घेतला जात असतो. त्याचवेळी अरुंधतीला अभि म्हणतो की आई त्या दोन्ही ट्रॉफी एकदम हातात पकड ना, म्हणजे छान होईल, असं तो अरुंधतीला सांगत असतो. अरुंधती त्या ट्रॉफी पकडत असते आणि त्यातील एक ट्रॉफी खाली पडते. तेव्हा अभि पुन्हा लगेच आईच्या जवळ जातो आणि तिचा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी तिला म्हणतो की आता तुटलंय, कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी ते जोडू शकत नाही, एवढं लक्षात असू दे. यातून त्याने अरुंधतीला एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे अरुंधती आणि अभिचं नातंही तुटलेलं आहे, त्यामुळे कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तर ते जोडलं जाणार नाही. ही गोष्ट अरुंधतीला काही तिथे स्पष्ट होत नाही, कारण अरुंधती ही तिच्या विचारांमध्ये असते, तिच्या लक्षात नसतं की हे सगळं इथे काय चाललेलं आहे. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टींचा विचार तिथे अरुंधतीच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा खूप छान असं फोटो सेशन होतं. अरुंधती ती ट्रॉफी तशीच पकडते आणि त्याचबरोबर ते सगळं तिथं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आता मिहिका तिला काय हवं आहे, कोणते पदार्थ खायला मिळणार आहे त्यासाठी थांबलेली असते. खरं तर हे सगळं संजनाने मुद्दामहून केलेलं असतं. संजनाने सांगितलेलं असतं तिला तिथे जायला आणि अरुंधतीच्या रेस्टॉरंटला ताळा ठोकायची तयारी करायला. हे सगळं तिथे घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आता स्वतः किचनमध्ये आलेली आहे. अरुंधती त्याचबरोबर दीपक त्याचबरोबर निशा सर्वजण मिळून तिथे काम करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती निशाला म्हणते की मला ना खरं तर टेन्शन आलेलं आहे, मला कळत नाही आहे की सुरुवात कुठून करायची आहे ते. अरुंधती म्हणते की बघूया आपण आपल्या पद्धतीनं 100% देऊया. तेव्हा निशा म्हणते काळजी करू नका मॅम, तुम्ही खूप छान जेवण बनवता, नक्कीच तुम्हाला 100% तिथे मिळणार आहेत. इकडे अभि पण बाहेर जे कस्टमर येत आहेत त्यांना छान सर्व्हिस देण्याचं नाटक करत असतो. त्याचबरोबर अरुंधती म्हणते की आशुतोषला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ मी आज बनवणार आहे, नक्कीच तो मिहिका मॅमनाही आवडेल, कारण आशुतोष तो पदार्थ खाल्ल्यानंतर नेहमी मला म्हणायचे की तू जर हॉटेल चालू केलंस तर बाहेर रांगा लागतील, रांगा, या भाषेमध्ये अरुंधती सांगत असते. तेव्हा निशा म्हणते काळजी करू नका मॅडम, सगळं व्यवस्थितच होणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभिला काहीही करून खूप मोठं कांड करायचं असतं आणि ते कांड करण्यासाठीच तो हा सगळा डाव रचत असतो. हे सगळं तो संजनाच्या बोलण्यावरून करत असतो, कारण काही झालं तरी अरुंधतीला त्याला तोंडावर पडायचं असतं, दाखवून द्यायचं असतं की अरुंधती ही चुकीची आहे आणि त्यासाठी त्याचं हे सगळं सुरू असतं. इकडे संजना रूममध्ये आलेली असते. अनिरुद्ध येतो आणि पाहतो तर संजना एरझऱ्या मारत आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काय चाललंय नक्की, काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात. तेव्हा संजना म्हणते नाही काही नाही आहे. अनिरुद्ध म्हणतो की आता मला फसवू नको, आणखी काय कारस्थान सुरू आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आत्ता आपल्याला या घरात घेतलेलं आहे,
पुन्हा आपल्याला या घरातनं जर बाहेर काढलं तर पुन्हा या घरात आपल्याला कोणीही घेणार नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असं अनिरुद्ध सांगत असतो. तेव्हा संजना म्हणते मी काय केलेलं आहे, मी काय केलेलं नाही एवढं लक्षात ठेव. आणि संजना इकडे अनिरुद्धला म्हणत असते बघितलं ना अभि कसा वागतोय ते, कारण तो त्याच्या आईच्या इन्फ्लुएन्स खाली गेलेला आहे, त्याला त्याची आईच ग्रेट वाटायला लागलेली आहे. आणि आता संजनाने अनिरुद्धच्या मनात पुन्हा एकदा अरुंधती वाईट आहे हे सगळं बोलायला सुरुवात केलेली असते. संजना म्हणत असते बघितलं ना त्या आशुतोषशी लग्न करायची काय गरज होती, स्वतःला खूप इंडिपेंडंट समजते ना, मग राहायचं होतं एकटीने, लग्न का केलं माहिती का तुला, इतके दिवस तुझ्याकडे जेव्हा पैसा होता तेव्हा ती तुझ्यासोबत राहिली, अरुंधतीला फक्त ऐशोआरामात राहायचं होतं, त्या आशुतोषशी लग्न केलं आणि ती मिलेनियर झाली, एवढं लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत संजना अनिरुद्धला भडकवत असते. आणि आत्ताही बघितलंस ना अभिच्या बाबतीत काय केलेलं आहे, स्वतः त्या रेस्टॉरंटची मालकीण आहे आणि अभिला मात्र तिने वेटर म्हणून कामाला ठेवलेला आहे. तर इकडे अनिरुद्ध म्हणतो की माझा मित्र वीरेन आहे ना, त्याचा मुलगा तिकडे फॉरेनमध्ये डॉक्टर आहे, त्याची तिथं प्रॅक्टिस सुरू आहे, तर अभिसाठी मी त्याच्याकडे शब्द टाकणार आहे. अभि एवढा चांगला डॉक्टर आहे तर मी त्याचं टॅलेंट असं त्या रेस्टॉरंटमध्ये वाया जाऊ देणार नाही, असं अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा संजना म्हणते हो नक्की. आणि संजनाला काही करून अनिरुद्धच्या मनातून अरुंधतीबद्दलचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो काढून टाकायचा आहे, त्यासाठी संजना हे सगळं बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती खूप छान अशा तिच्या डिशेस तयार झालेल्या असतात. सोलकडीपासून सगळं ऑथेंटिक जेवण, पाटवडी रस्सा, त्याचबरोबर तिथे भात वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार केलेल्या असतात. आणि तेवढ्यात मिहीरचा कॉल येतो. मग अरुंधती कॉल घेण्यासाठी तिथून बाजूला जाते आणि इथंच सगळी गफलत होते. याच गोष्टीचा फायदा आता अभिला करून घ्यायचा असतो. अभि तेवढ्यात तिथं आलेला असतो आणि सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही हे बघत काय बसलाय, आत्ताच्या आत्ता सर्व करायला गेलं पाहिजे सगळ्यांना, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर निशा म्हणते की 2 मिनटं, सगळं तयार झालेलं आहे आणि आता फक्त गार्निशिंग बाकी आहे, तेवढं केल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही, असं ती सांगत असते. तेव्हा अभि म्हणतो की उपयोग काय आहे त्या गार्निशिंगचा, कारण काहीही झालं तरी पदार्थ हा जेव्हा तयार आहे तेव्हाच तो तिथे वापरला गेला पाहिजे, तो लगेच नेला पाहिजे, कारण जर जेवण थंड झालं तर त्यानंतर काहीही उपयोग होणार नाही, काहीही झालं तरी जेवण थंड व्हायची वाट पाहायची नाही, असं अभि सांगत असतो. आणि ही काय सोलकढी आहे असं म्हणत त्याने सोलकढी हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि मग चमच्याने ती ढवळलेली आहे, कारण सोलकढीमध्ये पाणीवरती आणि नारळाचं दूध खाली झालेलं होतं. तर ही गोष्ट अभिला काही पटलेली नसते असं त्याने दाखवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अभिची ही सगळी नाटकं सुरू असतात तिथे. त्याचबरोबर मसाले भात, नारळी भात, त्याचबरोबर पिठलं भाकरी असं ऑथेंटिक जेवण तयार केलेलं असतं आणि हे सगळं चालू असतं. तरीही अभिला या सगळ्या गोष्टींचा राग आलेला असतो आणि काही झालं तरी याची वाट लावायची त्याने ठरवलेलं असतं. आणि आता डिश सर्व केली जाते आणि त्यावेळेस मिहिकाला त्या पुलावमध्ये, त्या मसाले भातामध्ये तिथे झुरळ दिसतं आणि मिहिका रागाला जाते आणि म्हणते की तुमची आता कंप्लेंट करणार आहे, तुमचं लायसन्स रद्द करणार आहे. अरुंधती मात्र अभिकडे पाहून म्हणत असते की हे सगळं कुणी केलं ते मला चांगलंच माहिती आहे. थँक्यू.